जातात, त्यांच्यावर त्यांचा नावलौकिक कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. रावणापासून कंसापासून हे परंपरा चालत आलेली आहे. म्हणजे जे ते त्या सोसायटीत राहणारी लोक कुठल्या अवलादीची कुठल्या पंथाचे हे तुम्ही ओळखून घ्यायचं, कारण की ती सगळी त्या वंशावळीतली आहे. ज्यांनी तुकोबाऱ्यांना त्रास दिला, ज्यांनी नानोबाऱ्यांना त्रास दिला, नामदेव महाराजांना त्रास दिला, एकनाथ महाराजांना त्रास दिला, त्या वंशावळीतली लोक आज प्रेमानंद महाराजांना त्रास देते. म्हणून समाजामध्ये जगत असताना कुठल्याच व्यक्तीने असं समजायचं नाही की या जगात मला कोण नावं ठेवणार नाही. 100% 99% लोक जर तुम्हाला मानत असली तर 1% लोक तुमच्या विरोधात असतात. म्हणून मानणाऱ्यांपेक्षा विरोधाकडे दुर्लक्ष करा, कारण की विरोधात हा तुकाराम महाराज म्हणतात की विरोधक असावा निंदक तो परोपकारी, हो निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणणारे श्री तुकोबाराय. प्रेमानंद महाराजांची यामध्ये काही चूक नाही. त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी लगेच सोशल मीडियाच्या द्वारे जारी केलं की बाबांची तब्येत ठीक नसल्या कारणानं उद्यापासून होणारी पदयात्रा काही दिवसाकरता स्थगिती समाज सन्मार्गाला लावण्याकरता ही मंडळ प्रयत्न करतात. अत्यंत सुंदर पद्धतीनं प्रेमानंद महाराजांचं कार्य चालू आहे. अशा अनेक गोष्टी त्यांच्या नाही तुमच्या आमच्या जीवनात येणार आहेत. त्यामुळे प्रेमानंद महाराजांचं जीवन चरित्र डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासारख्या महात्म्याच्यावर आरोप जर होत असतील तर यामध्ये सर्वसामान्य लोकांनी खचून जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. ते ज्या मार्गाने चालेल त्या मार्गाने आपण चालायचा प्रयत्न करूया. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेच पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काय.